लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था नाशिकच्या वतीनं विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांना विशेष कान्यकुब्ज रत्न सन्मान प्रदान करण्यात आलाय. नाशिकच्या लायन्स क्लब पंडित कॉलनी येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी हा दिमागदार कार्यक्रम पार पडलाय. यावेळी समाजातील मान्यवर नागरिक, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कायद्याच्या क्षेत्रात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजात कायदेविषयक प्रबोधनाचे कार्य केल्याबद्दल विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक योगदानाचा गौरव करण्यात आलाय. कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था नाशिकच्या वतीनं त्यांना कान्यकुब्ज रत्न सन्मान चिन्ह आणि पुष्पहार देऊन गौरवण्यात आला. जो भी आज यहाँ 10th मुझे बताया गया 10th और 12th के बच्चों ने जिसने अच्छे मार्क्स मिला है, इनका भी एक सरकार फेलिसिटेशन हो रहा है. बस मैं बच्चों को इतना ही बोलूँगा कि मेहनत और लगन से काम करते रहो. सक्सेस इज देयर, सक्सेस इज योर्स. थैंक यू. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती राखी दुबे यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री नीरज तिवारी, श्याम प्रसाद पांडेय, सुरेश तिवारी आणि गिरीश दुबे यांच्या संयुक्त हस्ते विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांचा सन्मान करण्यात आला. समाजाचा आज अतिशय महत्त्वपूर्ण असा समारंभ आज साजरा होतोय. कारण विद्यार्थ्यांना एक स्कोप मिळाला. आपल्या समाजातले सर्व विद्यार्थी पुढे जावे, त्यांना उत्साह मिळाल्यामुळे ते परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आणि उत्तीर्ण हो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे ती चांगल्या दिशेने चालू, या दृष्टीने आजचा कार्यक्रम गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आमच्या समाजाचे पण जे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये कोणी समजा कोणाचा अंत्यविधी झाला तर तिथे पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन त्यांना इतर सणाच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून, दिवाळीच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून आणि इतर दिवस सामाजिक उपक्रम राबवत असतो. आता अति सांगण्यामध्ये वेळ नाही, एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आलाय. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह तरुण वर्ग आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. नीरज तिवारी, कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट, महाराष्ट्र रजिस्टर्ड. आज खऱ्या अर्थाने अजय मिसरजी ॲडव्होकेट, विशेष सरकारी वकील अजय मिसरजी यांचा सन्मान हा समाजाच्या वतीनं इथं करण्यात आला. त्याच्यानंतर तसंच 10वी आणि 12वी याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले त्यांचा देखील समाजाकडनं आज इथे गुणगौरव करण्यात आलेला आहे. समाजाकडनं असे विविध उपक्रम हे नेहमीच होत असतात आणि कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था रजिस्टर्ड ही फक्त नाशिकपुरती नसून ही पूर्ण महाराष्ट्राचं काम बघत असते. जय परशुराम, जय जय परशुराम. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नीरज तिवारी, श्याम प्रसाद पांडेजी, सौ रागिनी वाजपेयी, अजय तिवारी आणि सौ राखी दुबेजी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाला समाज संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष नीरज तिवारी, कोषाध्यक्ष श्याम प्रसाद पांडे, गिरीश दुबे, संजय दुबे, सुरेश तिवारी, अजय तिवारी, राजेंद्र पांडे, रागिनी वाजपेयी, राखी दुबे, रत्ना शुक्ला, महेश मिसर, विलास तिवारी आणि सुबोध मिश्रा यांची यावेळी मोठी उपस्थिती होती. हा जे कार्यक्रम कान्यकुब्ज समाजातर्फे जे होत आहेत ते अतिशय संस्मरणीय आणि अतिशय प्रशंसनीय आहेत. बहुतेक मुलांचा हे जे आहे संस्कार जे होतात, जसं विज्ञापन संस्कार ते आम्ही करतो. त्याचप्रमाणे जे हुशार मुलं आहेत त्यांच्या सर्व प्रकारचे या जे गुणगौरव समारंभ तो आम्ही करतो. त्याप्रमाणे कधी दुःखात सुखात देखील कान्यकुब्ज समाज हा नेहमी सतर्क असतो. जर कोणी एखाद्या घरामध्ये कोणाचं समजा काही दुःखद घटना घडली असेल तर त्या घरामध्ये सर्व ब्राह्मण समाज एकत्र होऊन त्या ठिकाणी सांत्वना जात असतो. त्याप्रमाणे अंत्यविधीचा सर्व खर्च किंवा दशमीक्रियाचा विधी या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी करून त्यांना आम्ही सांत्वना देतो. दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरामध्ये वाटप केलं जातं. अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ह्या समाज जरी अल्पसंख्याक असला तरी आमचे कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्राबाहेर स्थिर पसरलेलं आहेत आणि मी अपेक्षा करतो की ह्या कर्तृत्वाचं सर्व ठिकाणी आमचं नाव
जरी मोठं नसलं जरी चालेल, तरी आमचं कार्य मात्र हे समर्पित झालं पाहिजे ही विनंती. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करतानाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि समाजातील एकजुटीचा संदेश देत कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था नाशिकचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.